हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा क्लासेस. मी बच्चा सर, मॅथ्स टीचर. बच्चे लोक, आपण मॅथ्स पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर स्टडी करतोय, ज्याचं नाव आहे सेट्स. याच्यामध्ये पुष्कळ आपलं थेअरी बघून झाली बच्चे लोक. प्रॅक्टिस सेट 1.1 पासून 1.3 पर्यंत कंप्लीट करून झालाय. आपलं चाललंय प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करणं. आणि बच्चे लोक 1.4 मध्ये कोणत्या कन्सेप्ट आपल्याला हव्या आहेत? तर if A and B are two sets, A and B are two sets, A and B are two sets, then बच्चे लोग number of A set मधले elements, number of B set मधले elements, number of A union B, number of A union B means all the members of set A and all the members of set B. सेट जो ए आणि बी च्या सगळ्या मेंबर्स पासून तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? ए युनियन बी. त्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए आणि बी या सेटच्या कॉमन मेंबर्सचा मिळून जो सेट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? ए इंटरसेक्शन बी. तर बच्चे लोक, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी यांच्यामध्ये जे रिलेशन आहे, यांच्यामधलं रिलेशन कसं असतं बच्चे लोक? तर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी एवढंच काय असतं? तर नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए आणि बी चे मेंबर जेवढे असतात तेवढेच युनियन आणि इंटरसेक्शनचे पण मेंबर्स असतात. मग याच्यावर आपण बुक मध्ये एक फॉर्म्युला तयार झालेला बघतो बच्चे लोक. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू, याला जर आपण इकडे शिफ्ट करून घेतलं, तर हाच फॉर्म्युला काय होतो बच्चे लोक? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस, या इंटरसेक्शन आपण इकडे बघतो, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला तुम्हाला बुक मध्ये दिसतो. नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे लोक, हा फॉर्म्युला खूप अवघड आहे का? खूप डोक्यात ठेवण्यासाठी त्रासदायक आहे का? नाही. हुशार मुलांनी फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं की नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची जेवढी सम असते, नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची जेवढी सम असते तेवढीच सम कोणाची असते? नंबर ऑफ ए युनियन बी आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. त्यामुळे जर तुम्हाला युनियनचा फॉर्म्युला असेल तर हवा असेल तर फक्त याला इकडे शिफ्ट करायचा आहे. मग तो प्लसचा इकडे शिफ्ट होताना काय होतं बच्चे लोक? मायनस होतो. झाला तुमचा बुक मधला फॉर्म्युला तयार, जो तुम्हाला 11 सायन्स मध्ये, मॅथ्स मध्ये वापरायचा आहे. हे चॅप्टर आपल्याला तिथे पण आहे. तर चला बच्चे लोक, सॉल्व्ह करूया आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधले राहिलेले सम्स. बच्चे लोक, अवर फोर्थ सम, चौथं सम आहे. अ सर्वे वॉज कंडक्टेड to know the hobby of 220 students of class 9. एक सर्वे म्हणजे निरीक्षण करण्यात आलं ऑफ क्लास 9th. आणि कशासाठी? टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स. क्लास 9th मधल्या 220 विद्यार्थ्यांचा छंद काय आहे त्याविषयी एक निरीक्षण, सर्वेक्षण करण्यात आलं. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे तुम्हाला कसं वेगवेगळ्या हॉबीज असतात, तसं 130 स्टुडंट्स इन्फॉर्म, त्यांनी सांगितलं, माहिती दिली अबाउट देअर हॉबी, त्यांच्या छंदाविषयी. काय? ॲज रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे काय? तर डोंगर पर्वत चढणं ही त्यांची हॉबी आहे. किती? 130 स्टुडंट्स हॅव द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. आणि म्हणजे लोक 180 स्टुडंट्स, त्यांना कसली हॉबी आहे? स्काय वॉचिंग, आकाशाचं निरीक्षण करण्याची हॉबी त्यांची आहे. देर आर 110 स्टुडंट्स हु फॉलो बोथ द हॉबीज. आणि बच्चे लोक, 110 स्टुडंट्स असे आहेत की त्यांना दोन्ही हॉबीज आहेत. म्हणजे काय? रॉक क्लाइम्बिंगची पण हॉबी आहे आणि त्यांना स्काय वॉचिंगची पण हॉबी आहे. देर आर 110 स्टुडंट्स who follow both the hobbies. दोघं हॉबी असणारे पण मुलं आहेत. Then how many students do not have any of the two hobbies? म्हणजे क्वेश्चन आहे, then how many students do not have any of the two hobbies? तर किती मुलांना या दोघांपैकी एकही छंद नाही?
then how many students do not have any of the hobbies? या दोघांपैकी एकही छंद नाही असे विद्यार्थी किती? ओके बच्चे लोग, how many of them follow the hobby of rock climbing only? तर बच्चे लोग, how many of them, त्यांच्यापैकी किती जणांना follow the hobby of rock climbing only? फक्त डोंगर चढणं, पर्वत चढणं ह्याची, रॉक क्लाइम्बिंगची हॉबी, फक्त तेवढीच हॉबी, दुसरं काही नाही, दुसरी हॉबी नाही, असे किती विद्यार्थी आहेत? हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग अँड हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली? मग फक्त तेवढी हॉबी असणारे किती लोक आहेत? जसं रॉक क्लाइम्बिंग ही हॉबी असणारे, फक्त रॉक क्लाइम्बिंग हॉबी असणारे किती? फक्त स्काय वॉचिंगची हॉबी असणारे किती? तेही आपल्याला विचारलेलं आहे. तर बच्चे लोग, चला आपण पहिल्यांदा या सेट्सला नावं देऊ. त्यांच्या युनियन मध्ये किती मेंबर्स आहेत, त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये किती मेंबर्स आहेत, त्याचा आपण थोडासा विचार करू आणि त्यांचं रिलेशन, जो फॉर्म्युला आहे आपला, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, त्याचा यूज करूया. तर चला बच्चे लोग, सोल्युशन. लेट, आता या सेट्सना काय देऊया बच्चे लोग? नाव देऊया. लेट द सेट ऑफ द स्टुडंट्स हॅविंग, आता हॉबीज कोणकोणत्या आहेत बच्चे लोग? एक आहे आपली रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आणि दुसरी कोणती आहे? तर स्काय वॉचिंगची हॉबी. या दोघांसाठी काय करूया आपण? सेट्स घेऊन टाकू. लेट द सेट ऑफ द स्टुडंट्स, लेट द सेट ऑफ द स्टुडंट्स, let the set of the students having hobby of rock climbing, या सेटला काय नाव देऊ बच्चे लोग आपण? ए. Let the set of the students having hobby of rock climbing ही हॉबी असणाऱ्यांचा सेट काय घेतला आपण? A. तसंच and the set of the students having hobby of sky watching equal to B. चलो आपण काय केलं? या सेट्सला नावं दिली. रॉक क्लाइम्बिंग हॉबी असणाऱ्यांचा सेट काय घेतला आपण? ए. स्काय वॉचिंग हॉबी असणाऱ्यांचा सेट काय घेतला आपण? बी. आणि बच्चो मग आपल्याला इन्फॉर्मेशन पुष्कळ आलेली आहे. काय आलेलं आहे ते आपल्याला आता ए आणि बी सेट्स यूज करत सिंबॉलिकली लिहू आपण. तर बच्चो out of which 130 students informed about their hobby as rock climbing. तर बच्चे लोग, 130 काय आहे? तर 130 स्टुडंट्स कोणती हॉबी असणारे आहेत? रॉक क्लाइम्बिंग. याचा अर्थ काय झाला बच्चे लोग? नंबर ऑफ ए किती? 130. रॉक क्लाइम्बिंगची हॉबी असणारे 130. सिंपल. मग मीनिंग काय झालं? नंबर ऑफ ए इक्वल टू 130. बच्चों लोग, 180 students inform about their hobby as sky watching. Sky watching ही हॉबी असणारे किती आहेत बच्चों लोग? 180 students. मग सांगा हे काय आहे? तो बच्चों लोग, दिस इज व्हॉट? नंबर ऑफ बी. कारण आपण स्काय वॉचिंगला कोणता सेट म्हटलेला आहे? बी. अँड नंबर ऑफ बी किती आहे? तो 180. 180 students have hobby sky watching. Okay. Now बच्चों लोग, there are 110 students who follow both the hobbies. बच्चों लोग, 110 students follow both the hobbies. म्हणजे काय? त्यांना दोन्ही हॉबीज आहेत. रॉक क्लाइम्बिंग पण आहे, स्काय वॉचिंग पण आहे. म्हणजे हे 110 काय आहेत बच्चों लोग? तर रॉक क्लाइम्बिंगच्या सेट मध्ये पण आहेत, स्काय वॉचिंगच्या सेट मध्ये पण आहेत. हे 110 दोन्ही सेटचे मेंबर आहेत. 110, there are 110 students who follow both the hobbies. Both the hobbies म्हणजे काय? रॉक क्लाइम्बिंग पण, स्काय वॉचिंग पण, हे दोघं सेट मध्ये आहेत. 110
हैव बोथ हॉबीज। मग आता बच्चे लोग जो सेट दोन्ही सेटच्या मेंबर्स मिळून बनलेला असतो, बोथ द सेट्स जे मेंबर्स असतात त्याच्यामध्ये दोन्ही सेटचे कोणते कॉमन मेंबर्स असतात। 110 ला ही पण हॉबी आहे, ही पण हॉबी आहे, म्हणजेच काय 110 मेंबर्स ए सेटचे पण मेंबर्स आहेत, बी सेटचे पण मेंबर्स आहेत, कॉमन मेंबर्स आहेत। म्हणून बच्चे लोक आपल्याला त्यांना काय कशात टाकावं लागेल, इंटरसेक्शन मध्ये। नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 110। या 110 स्टुडंट्सला दोन्ही हॉबीज आहेत, म्हणजे काय ते दोन्ही सेटचे प्रत्येक मेंबर दोन्ही सेट मध्ये आहे, म्हणजे दोन्ही सेटचे ते कोणते मेंबर्स आहेत बच्चे लोक, कॉमन मेंबर्स आहेत। आणि कॉमन मेंबरच्या सेटला आपण काय म्हणतो, ए इंटरसेक्शन बी। तर बच्चे लोक आपल्याला आता ए युनियन बी पहिल्यांदा काढून घेऊ। ए युनियन बी म्हणजेच काय, युनियन मध्ये कोणते मेंबर्स येतात, ह्या सेटचे पण आणि त्या सेटचे पण कॉमनच असतात का, नाही, या सेटचे सगळे त्या सेटचे सगळे मेंबर्स, म्हणजेच काय कोणता तरी एक हॉबी असणारे सगळे कुठे येतील, कोणती पण एक हॉबी असणारे सुद्धा कुठे येतील, ए युनियन बी मध्ये। तर बच्चे लोक आता पहिल्यांदा आपण काय काढून घेऊ, नंबर ऑफ ए युनियन बी। आणि हा कसला सेट असेल बच्चे लोक, तर ए युनियन बी मध्ये काय रॉक क्लाइम्बिंगचा छंद असणारे ते पण येतील, स्काय वॉचिंगचा छंद असणारे ते पण येतील। युनियन मध्ये सगळे मेंबर्स येतील, रॉक क्लाइम्बिंगचे पण, स्काय वॉचिंगचे पण आणि दोघं असणारे पण सगळे याच्यामध्ये येतात। युनियनचा सेट कसा असतो, तर एलिमेंट्स ऑफ सेट ए ॲज वेल ॲज ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी। मग चला चलो युजिंग फॉर्म्युला यूज करू पहिल्यांदा। युजिंग फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, नंबर ऑफ ए युनियन बी। नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी। तर आपला फॉर्म्युला, चला व्हॅल्यूज टाकू ज्या ज्या आपल्याकडे आहेत। नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए किती आहे बच्चों, 130 प्लस नंबर ऑफ बी किती आहे 180 माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे बच्चों 110। मग नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू, करा दोघांची सम आणि 110 ला सबट्रॅक्ट करूया। बरं चला असं करूया, 130 तसाच ठेवतो, या दोघांची सबट्रॅक्शन घेतो। 180 मायनस 110 किती होतील बच्चे लोक 70। 180 मायनस 110 किती झालेलं असेल 70। Therefore number of A union B equal to 130 plus 70 किती होतील बच्चे लोक 200। बच्चे लोक आता आपल्याला जे विचारलंय त्यातला फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज। हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज। बच्चे लोग हाउ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज ला आपल्याला फाइंड करायचंय। चला त्याला आता कसं फाइंड करायचं ते बघा। बच्चे लोग आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, हाउ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज। चला मी त्याला फाइंड करतो। Number of students do not have आपल्याला काय फाइंड करायचंय, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज। मग नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज, एनी ऑफ द टू हॉबीज equal to number of students do not have any of the two hobbies equal to total number of students surveyed, total number of students minus जेवढ्या मुलांचा सर्वे कंडक्ट झाला होता ते टोटल स्टुडंट्स। A survey was conducted to know the hobby of 220 students। तो बच्चे लोग
number of students do not have any of the two hobbies equal to total number of students under survey, ज्यांचा सर्वे केला गेला ते, मायनस सर्वे मध्ये सगळे स्टुडंट आहेत आणि मायनस ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये काय म्हणजे लोक, ए युनियन बी मध्ये कोणते मेंबर्स आहेत, ज्यांना रॉक क्लाइंबिंगचा तरी हॉबी आहे किंवा ज्यांना स्काय वॉचिंगची तरी हॉबी आहे. ए युनियन बी मध्ये आयदर तो ए चा तरी मेंबर आहे, बी चा तरी मेंबर आहे. म्हणजे काय, हे कोण आहे, कोणती तरी एक हॉबी असणारे का होईना, कोणती तरी हॉबी असणारे, ऍटलिस्ट एक हॉबी असणारे मेंबर आहेत. दोघं असल्या तरी याच्यात आहेतच, पण एक हॉबी असेल दोघांपैकी तरी याच्यात आहेत. मग बच्चे लोक, नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज कसे काढायचे, तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अंडर सर्वे मायनस जे कोणी हॉबी असणारे आहेत त्यांना सबट्रॅक्ट करायचं असतं. हॉबी असणारे कोण आहेत, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू, चलो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती सर्वे मध्ये घेतले गेले 220 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये किती आले बच्चलो 200. त्यामुळे आन्सर आलं आपलं 220 मायनस 200 किती येईल 20. तर बच्चलो झालं हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता सेकंड क्वेश्चनचा आन्सर. सेकंड मध्ये काय विचारलं बघा, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली. बच्चो सेकंड क्वेश्चन है, हाउ मेनी स्टूडेंट्स ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली. फक्त रॉक क्लाइंबिंग हॉबी असणारे किती आहेत. मग सेकंड क्वेश्चन बच्चो, नंबर ऑफ स्टुडंट्स फॉलोइंग किंवा हॅविंग म्हणा, फॉलोइंग hobby of rock climbing only. Rock climbing only equal to. But look now, number of students following hobby of rock climbing only. फक्त rock climbing. फक्त रॉक क्लाइंबिंग. आता इथे रॉक क्लाइंबिंग हॉबी असणारे, रॉक क्लाइंबिंग म्हणजे कोणता आपला ए सेट आहे विचारो, ती हॉबी असणारे किती आहेत 130. रॉक क्लाइंबिंग हॉबी असणारे किती आहेत 130. आणि त्याच्यातनं काय विचारो, दोघंच्या दोघं हॉबी असणारे म्हणजेच काय, रॉक क्लाइंबिंग पण आणि स्काय वॉचिंग पण दोघंच्या दोघं हॉबी असणारे मायनस करायचे. नंबर ऑफ ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी जर केलं विचारो, नंबर ऑफ ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, तर नंबर ऑफ स्टुडंट्स फॉलोइंग हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग. रॉक क्लाइंबिंगची हॉबी असणारे टोटल किती आहेत, नंबर ऑफ ए. त्याच्यातनं कोणाला सबट्रॅक्ट करायचे, दोघंच्या दोघं हॉबी असणारी मंडळी सबट्रॅक्ट करायची. हे रॉक क्लाइंबिंग वाले आणि याच्यातून रॉक क्लाइंबिंग आणि स्काय वॉचिंग यांच्यात दोघांना यांचे जे कॉमन मेंबर्स आहेत तो इंटरसेक्शन वाला सेट काय करायचा तर सबट्रॅक्ट करायचा. हे आपले आहेत रॉक क्लाइंबिंगचे टोटल आणि याच्यातनं दोघं हॉबी असणारे काय करा, सबट्रॅक्ट करा. रॉक क्लाइंबिंगचे टोटल आहेत नंबर ऑफ ए किती आहे 130. त्याच्यातनं दोघं हॉबीज असणारे किती आहेत 110. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 110. तर बच्चो हे किती येतील 130 मायनस 110 पुन्हा किती येतील 20. तर आपला थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन बघा, थर्ड मध्ये हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. म्हणजे लोक नंबर ऑफ स्टुडंट्स following hobby of sky watching only sky watching. त्याशिवाय ते दुसरं काही करत नाही. मग स्काय वॉचिंग मध्ये किती आहेत बच्चे लोक, स्काय वॉचिंगचे मेंबर्स आहेत नंबर ऑफ बी. स्काय वॉच करणारे स्टुडंट्स किती आहेत नंबर ऑफ बी. याच्यातनं कोणते कॉमन मेंबर्स काढून टाकायचे ज्यांना दोन्हीच्या दोन्ही हॉबीज आहेत. नंबर ऑफ बी
हा काय आहे स्काय वॉचिंग वाल्यांचा टोटल सेट. याच्यातनं कोणाला सबट्रॅक्ट करून टाका नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय याच्यात दोघं हॉबीज असणारे मायनस करून घ्या. याच्यात फक्त कोण आहे स्काय वॉचिंग वाले सगळे. याच्यात स्काय वॉचिंग वाले सगळे आणि याच्यात कोणाला सबट्रॅक्ट करून टाकायचं दोघं हॉबीज असणारे सबट्रॅक्ट करून टाकायचे. मग नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू नंबर ऑफ बी आहे बच्चों लोग 180 मायनस दोघं हॉबीज असणारे किती आहेत इंटरसेक्शन वाले 110. बच्चों लोग हे आन्सर येतं 70 स्टुडंट्सला काय फक्त स्काय वॉचिंग बाकी ते काही इतर करत नाही. 20 स्टुडंट्स कसे आहेत त्यांना फक्त काय रॉक क्लाइंबिंग फक्त रॉक क्लाइंबिंग बाकी ते इतर हॉबी मध्ये नाही आहेत. तर बच्चों लोग असा हा क्वेश्चन होता आपला 4th क्वेश्चन. चला सॉल्व करूया 5th क्वेश्चन का. बच्चों लोग अपना 5th क्वेश्चन है वेन डायग्राम दिलेली आहे. ऑब्जर्व द गिवन वेन डायग्राम अँड राइट द फॉलोइंग सेट्स. मग बच्चों लोग एवढे सगळे क्वेश्चन्स आहेत आपल्याला ते लिहायचे. बच्चों लोग या फिगर मध्ये वेन डायग्राम मध्ये काही तुम्हाला कॅपिटल लेटर्स दिसतील ए बी आणि यू आणि काही तुम्हाला स्मॉल लेटर्स दिसतील. तर बच्चों लोग कॅपिटल लेटर्स कशासाठी असतात त्या सेटच्या नावांसाठी असतात आणि हे जे काही स्मॉल लेटर्स असतात हे सेटचे काय असतात एलिमेंट्स म्हणजेच काय असतात मेंबर्स असतात लक्षात घ्या. बच्चों लोग पहिला आपल्याला लिहायचा आहे ए. फर्स्ट क्वेश्चन आहे सेट ए. सोल्युशन ए सेटचे मेंबर्स लिहायचे आपल्याला ए चे. मग ए सेटचे मेंबर्स आपण कुठे लिहिणार कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार. मग बघा हा सेटचं नाव आहे ए. तर ए च्या आत किती मेंबर्स आहेत ए सेट ए सर्कलच्या आत किती मेंबर्स आहेत तर एक्स वाय झेड एम आणि एन. मग बच्चों लोग एम एन एक्स वाय आणि झेड हे त्याचे मेंबर्स आहेत ए सेटचे. ए सेटच्या सर्कल मध्ये जेवढे काही आहेत तेवढे सगळे लिहा एक्स वाय झेड एम आणि एन. बी सेट लिहायचा बच्चों लोग वेन डायग्राम वरून बी सेट. तर बी सेट म्हणजेच काय बी सर्कल मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते बी च्या आत किती एवढे मेंबर्स आहेत कोण आहेत एम एन पी क्यू आर. बी सेटचे मेंबर्स राहतील बच्चों लोग एम एन पी क्यू आणि आर. बच्चों लोग देन ए युनियन बी. ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजेच काय ए आणि बी चे सगळे मेंबर्स. ए union B means set of the members which are in A as well as which are in B. A आणि B चे सगळे मेंबर्स A युनियन मध्ये सगळे. मग A युनियन B मध्ये किती येतात बच्चे लोक हे सगळे A चे सगळे B चे सगळे म्हणजेच कोण आलं मी आधी मधले कॉमन मेंबर्स लिहून घेतो M N मग तिकडचं P Q R आणि अजून कोण बच्चे लोक X Y Z. तर ए युनियन बी मध्ये एम एन पण आला पीक्यूआर पण आलं एक्स वाय झेड पण आलं. हे झाले ए युनियन बी चे मेंबर्स. बच्चों नंतर पाहिजे आपल्याला यू युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट तर सगळ्यात बिगेस्ट सेट असतो बच्चों बाकी सगळे त्याचे सबसेट असतात. मग यू मध्ये कोणते सगळे मेंबर्स फक्त कोण नाही येणार हे कॅपिटल ए मेंबर आहे का तो एलिमेंट आहे का नाही सेटचं नाव आहे. बी सेटचं नाव आहे यू सेटचं नाव आहे त्यामुळे ते वगळता सगळे. त्यामुळे यू मध्ये कोण कोण येईल बच्चों लोग एम आला एन आला पी क्यू आर एस टी एम एन पी क्यू आर एस टी आणि पुन्हा एक्स वाय झेड. एक्स वाय झेड हे सगळे मेंबर्स कुठे असतील बच्चों लोग यू चे मेंबर असतील एस आणि टी सुद्धा. देन बच्चों लोग ए डॅश म्हणजेच काय ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बच्चों लोग कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे जे मेंबर ए मध्ये नाहीत पण ए सोडून यू मध्ये आहेत. ए कॉम्प्लिमेंटचा अर्थ ए चे नाहीत पण यू मध्ये आहेत. मग ए कॉम्प्लिमेंट ए मध्ये कोण आहे हे एवढे आहेत एक्स वाय झेड. एवढे सोडा उरलेलं कोण आहे पी क्यू आर एस आणि टी. उरलेलं कोण आहे तर पी क्यू आर एस टी. पी क्यू आर एस आणि टी हे ए कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. चलो बी कॉम्प्लिमेंट मध्ये बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी मध्ये जे नाहीत पण यू मध्ये आहेत. बी कॉम्प्लिमेंट बी मध्ये नसलेले बी मध्ये जे नाहीत ते म्हणजे बी मध्ये एवढे सोडून उरलेले लिहू एक्स वाय झेड एस आणि टी. बी कॉम्प्लिमेंट मध्ये कोण असेल बच्चों एक्स वाय झेड एस आणि टी. देन बच्चों ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट लास्ट सेट आहे आपला ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. तर बच्चों ए युनियन बी मध्ये जे आहेत ते सोडून उरलेले
ए युनियन बी मध्ये जे आहेत ते सोडून उरलेले. ए युनियन बी मध्ये म्हणजे हे ए आणि बी चे सगळे मेंबर्स ए युनियन बी मध्ये असतात. मग उरलेले कोण आहेत ए आणि बी चे मेंबर्स सोडून? तर यस आणि टी. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मध्ये कोण आहे बच्चों? यस आणि टी. तर बच्चों हा होता आपला एक क्वेश्चन. इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.4 एंड होतो. बच्चों जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा लाईक करा. आपलं चॅनल बचाव क्लासेस त्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना सुद्धा मदत व्हावी म्हणून त्यांना शेअर करा. तर बच्चों भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.